तर हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली. चला, तर आज मी करणार आहे क्लिनिंग, तेही घराची. आणि इथे मी जो सामान बांधून ठेवलेला आहे तेही आता काढून घेत आहे खाली. तर तेही मला साफ करून पॅकिंग करायची आहे. तर कारण का आता मी जाणार आहे गावी. पसारा काढला आहे, हे पण मला ठेवायचं आहे व्यवस्थित. पूर्ण पसारा झालेला आहे घराने. आता हे पूर्ण क्लीन करून घेते. घरभर झालेला आहे. तर चला आता पॅकिंगला सुरुवात करते. अगोदर जे पोते वगैरे आहेत ना, त्याच्यावरचं डस्ट मला साफ करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतरच मला तो सामान बाहेर काढायचं आहे. कारण खूप दिवस झाले क्लिनिंग केली नव्हती. तर पूर्ण सामान हे माझ्या दुकानातलंच आहे. कारण अगोदर आमचं शॉप होतं, एक होतं किराणा शॉप आणि एक स्टेशनरी, म्हणजे लेडीजचं पूर्ण सामानाचं होतं. तर मिस्टर किराणा शॉपमध्ये बसायचे आणि मी स्टेशनरी शॉपमध्ये बसायचे. असे दोन आमचे दुकान होते. 2016मध्ये आम्ही टाकलेलं, म्हणजे लॉकडाऊनमध्येच. कारण तेव्हा खूप परेशानी होती ती जॉबची पण. आणि त्याच्यासाठी मग आम्ही लॉकडाऊनमध्येच शॉपला सुरुवात केली. खूप छान झाला शॉपचा बिझनेस पण. 3 वर्ष केलं आणि त्याच्यानंतर मग बंद केलं. कारण का तर मुलांचे स्कूल होते आणि घरचं काम आणि शॉपचं हे करताना खूप प्रॉब्लेम येत होते. त्याच्यासाठीच शॉप बंद केलं. आणि जिथे मी कोंपल्ली आहे तिथे मी शॉप टाकलं होतं. अगोदर पोचमपल्लीमध्येच शॉप होतं, त्याच्यानंतर आम्ही कोंपल्लीमध्ये शॉप टाकलं. त्याच्यानंतर तिकडे गेल्याच्यानंतर मुलांची हेल्थ पण व्यवस्थित नव्हते, प्रॉब्लेम्स होत होते त्या घरामध्ये. त्याच्यासाठी तिथे 2 वर्ष शॉप चालू ठेवलं. मग त्याच्यानंतर बंद केलं 2 वर्षाच्या नंतर. आणि त्याच्यामुळेच हा पसारा पूर्ण आता घरामध्ये आहे सामान. तर भरपूर असं सामान होतं, नाही म्हणलं तरी 1-2 लाखाचं सामान आहे. तेच सामान आता मी हे काढत आहे. ब्लाऊज पीस होते आणि लायनिंग्स होत्या, लेगिन्स, ओढण्या, स्टॉल, आणखी आपले काय नाईटीज, असं भरपूर टॉप, रुमाली, भरपूर असं सामान. आणि मेकअपचं सामान पण भरपूर आहे माझ्याकडे, जसं की बांगड्या, मंगळसूत्र, कानातले, क्लचर्स, हे सगळं मी मुंबईवरूनच आणलेलं होतं सामान. तर हा एवढा पसारा आहे. पसारा म्हणजे ओढण्या, स्टॉल, लेगिन्स आणि नाईटीज वगैरे आहेत, ब्लाऊज पीस. तर हाच पसारा मला घेऊन जायचा आहे. चला आता ही बॅगमध्ये भरते. तर इथे बॅग मी अगोदर माझ्या पूर्ण जे साड्या आहेत त्यातनेच मी भरून ठेवलेली होती, पण तेही मला पूर्ण खाली करायची होती. कारण याच्यामध्येच मला जे आपले दुकानातले कपडे आहेत ना, ते घेऊन जायचे होते. तर मी पूर्ण साड्या वगैरे, त्याच्यात मुलांचे ड्रेसेस हे ठेवलेलं होतं. आता तेही मी काढून घेते आणि व्यवस्थित तशाच घड्या मी खुर्चीवर ठेवणार आहे. कारण नंतर मला अलमारीला ते लावायचं होतं त्याच्यासाठी. तर पूर्ण बॅग मी व्यवस्थित खाली केली आणि मस्त असं बसून आता मी हे बॅग पूर्ण फुल्ल भरणार आहे. आणि इथे स्टॉल आहेत बघा, हे इतके छान होते ना, कॉटनचे स्टॉल आहेत हे पूर्ण. आणि दुसरे पण डिझाईनमध्ये आहेत आणि हे असे डॉट्समध्ये पण होते. आणि दुसरे आहेत तेही कॉटनचे आणि एकदम छान नरम कपड्यामध्येच होते. भरपूर असा सामान आहे, ते पॅकिंग करायची होती मला, तर तेच ठेवत आहे. व्यवस्थित स्टॉल वगैरे लावून घेतले आणि ओढण्या पण, हे पूर्ण सामान मला एकाच बॅगमध्ये भरायचं होतं. ओढण्याची तर गरज नाही लागली, कारण व्यवस्थित कवरमध्ये भरलेल्या होत्या ओढण्या पण. ते व्यवस्थित मी ठेवून घेतले त्याच्यामध्ये. आणि जे स्टॉल होते तेही व्यवस्थित कवरमध्येच होते, काहीही घाण वगैरे झालेले नाही. जसे मी छान पॅकिंग करून ठेवली होती तसेच ते होते. पण सामान भरायला पण मला तेवढा वेळ लागलेला नाही आहे. तर कारण हे बघा, स्टॉल किती सुंदर आणि पिंक कलरमध्ये, इतके खूप सुंदर होते ना सामान. पण काय करणार, घरात ठेवूनही कपडा खराब होणारच आहे. याच्यासाठी मी म्हणलं चला आता हे विकून टाकायचं. त्याच्यासाठी
व्यवस्थितच हे पॅकिंग मी करत होते. खूप दिवस झाले ठेवून होते. तर व्यवस्थित मी हे लेगिन्स वगैरे कवरमध्ये पण टाकल्या, काही काढलेल्या होत्या. कारण बाया पण घरी येतात ना आयब्रो वगैरे करण्यासाठी, तर असं विचारतात, कपडे जर असेल तर दाखवलं तर बघतात आणि आवडलं तर घेतात. तर ते मी काढले होते. तर मग परत मी आता लेगिन्स वगैरे व्यवस्थित ठेवून दिलेले आहेत कवरमध्ये. आणि हे एक पिंक सिल्कमध्ये लेगिन्स होती. नंतर कॉटन वगैरे आहेत लेगिन्स, फिटिंगमधल्या होत्या व्यवस्थित, त्याही ठेवून दिल्या. ब्लाऊज वगैरे होते भरपूर आणि लायनिंग पण होते. 1 मीटर ब्लाऊज आणि 80 मीटरचे पण होते माझ्याकडे. ते सगळे व्यवस्थित आता मी हे लावून घेत आहे. आणि तेही बघत होते व्यवस्थित आहेत किंवा नाही. घाण कुठेही झालेले नव्हते. खूप छान होते माझे कपडे व्यवस्थित सगळे. आणि जे नाईटीज म्हणतात ना, गाऊनसुद्धा मी मुंबईवरूनच आणलेले होते. कॉटनचे, प्युअर कॉटन होते. इतके छान होते ना तेही. आणि नंतर छोटे साईजमध्ये सिल्कमध्ये पण होते गाऊन, तेही मी पूर्ण व्यवस्थित भरून घेतलं बॅगमध्ये. आणि हा पसारा पूर्ण एका बॅगमध्येच बसला, जे कपडे आहेत ना ते. तर मोठी बॅग आहे, भरपूर पसारा बसतो याच्यामध्ये. तर पूर्ण मी हे लावून घेत आहे. आणि हेच आता घेऊन जायचं आहे गावाकडे, त्याच्यासाठीच हा पसारा मी काढलेला आहे. आणि भरपूर आणखी मेकअपचं पण सामान आहे, जसं की मी तुम्हाला अगोदर पण सांगितले. तर त्याच्यामध्ये मेकअपचं पण भरपूर सामान होतं. लिपस्टिक वगैरे, आयशॅडोज वगैरे, लिप लायनर, काजल आणि आयब्रो पेन्सिल्स वगैरे, जे काही लेडीजचं सामान असतं ना ते. तर त्याचे पण खूप डेट गेले होते, त्याच्यासाठी मला भरपूर असं सामान फेकावं लागलं. त्याचं पण खूप नुकसान झालं मला, कारण दुकान बंद झाल्यामुळे. जर दुकान चालू असतं ना तर भरपूर असं सामान विकलं गेलं असतं. आणि हे मोठे परकर होते जम्बो साईजमध्ये, तर ते मी काढून ठेवले माझ्यासाठीच, कारण घालण्यासाठी. तर 2 ते 3 होते, ते काही भरले नाही, काही नाही. मग व्यवस्थित मी दुसरे ब्लाऊज पीस वगैरे सगळे व्यवस्थित ठेवून घेत आहे. तर चला आता ही पॅकिंग करून घेते. आणि मस्त सिल्कमध्ये पण माझ्याकडे ब्लाऊज होते, कॉटनमध्ये होते भरपूर असे, आणि पट्टू सिल्कमध्ये पण ब्लाऊज होते, तेही भरायचे होते. आणि हे बघा, फुल वर्कमध्ये पण होतं माझ्याकडे, 1 मीटरमध्ये. खूप छान होते हे ब्लाऊज, पूर्ण वर्क येणार ब्लाऊजला आणि पाठीला पण. एवढी छान छान कपडा होता माझ्याकडे, तोही मला देऊन टाकायचा आहे. आता काय करणार, घरात ठेवून पण खराबच होणार आहे. त्याच्यासाठी चला म्हणलं, माझी एक काकू आहे, त्यांनी घरातूनच बिझनेस करतात, तर मी हे पसारा पूर्ण त्यांनाच देणार आहे. त्यांना अगोदरच मी सांगितलं होतं की माझ्याकडे आहेत कपडे, तुम्ही घेता का? तर त्यांनी म्हणले ठीक आहे, तू घेऊन ये, मी घेते म्हणून. तर तेच आता मी घेऊन जाणार आहे, कारण आता लागलेल्या आहे सुट्ट्या आणि आता मी जाणार आहे माहेरी. माझ्या काकू पण तिकडेच राहतात. मुले तर अगोदरच गेलेली होती, माझे बाबा आले होते तेव्हाच, कारण सुट्ट्या लागल्या होत्या ना लवकर, म्हणून त्याच्यासाठी बाबा आले होते घेण्यासाठी. आणि मुले लवकर गेली आणि मीच उशिरा जाणार होते, कारण मला हा पसारा पूर्ण क्लीन करून न्यायचा होता, कारण डस्ट खूप बसतं ना. वर सज्जावरती होते सगळं सामान. आता पूर्ण ते छान व्यवस्थित काढून घेतलं मी आणि बॅग व्यवस्थित पूर्ण भरून घेतले आहे. आता पुढचाही पसारा मला क्लीन करायचा आहे, कारण एका पाठीमागे तुम्हाला दिसतच आहे, एका थैलीमध्ये आहेत लहान मुलांचे ड्रेसेस, मुलींचे आणि मुलांचे. आणि बाजूच्या बॅगमध्ये आहे ते, म्हणजे थैलीमध्ये आहे ते, पूर्ण बांगड्याच आहेत. तर लेडीजच्या भरपूर अशा बांगड्या आहेत, आणि त्याही मला नीट करून ठेवायच्यात, कारण भरपूर फुटलेल्या आहेत त्याही. तर चला आता याच्यावरचं डस्ट काढायचं आहे थैलीवरचं, ते बाहेर नेऊनच आता मी डस्ट झाडून घेते, कारण घरामध्ये खूप धूळ होते त्याच्यामुळे. आणि मिस्टरही झोपलेले आहेत आणि आवाज पण होणे, पसाराही जास्त बाहेरच मी क्लीन करत आहे. बेडरूममध्ये काही केलेलं नाही, कारण मिस्टर झोपलेले आहेत त्याच्यासाठी. तर ह्या बॉक्समध्ये पूर्ण लहान मुलांचे, म्हणजे 1 वर्षापासून ते 5 वर्षापर्यंतच्या मुलांचे पॅन्ट शर्ट होते, मस्त जॅकेटवाले आणि नॉर्मल पण कॉटनचे. चला हा पसारा मी बाहेर नेऊन झाडून आणते आता, तर तेही सोपं जाईल. याच्यासाठी मी बाहेरच नेलेलं आहे डस्ट झाडण्यासाठी, कारण डस्टनं पण ॲलर्जी खूप होते, शिंका जास्त येतात त्याच्यासाठी. तर त्या कवरमधले मी जे बॉक्स आहेत ना ते पूर्ण घेऊन आलेली आहे झाडून.
तेही व्यवस्थित झाडून साफ करून मी आणलेलं आहे. आणि त्याच बॅगमध्ये मला परत हा पसारा भरायचा आहे, कारण ही बॅग मला सोबत घेऊन जायची आहे. अशा 2 बॅग आम्ही सोबत नेणार आहे, कारण मी आहे एकटीच. हे डस्ट वगैरे मी काढून घेतलेलं आहे. आता हे पिशवीमध्ये परत मला भरायचं आहे व्यवस्थित. तर इथे ड्रेसेसचे बॉक्स आहेत, हेही मला बॅगमध्ये व्यवस्थित भरायचे आहेत. आणि हे सोबत घेऊन जायचं आहे मला. हे बघा मस्त असे मुलांचे ड्रेसेस, हे मुलींचे आहेत. 1 वर्षाच्या मुलीचे, 2 ते 3 वर्षाच्या मुलींचे असे ड्रेसेस आहेत. मुलांचे पण आहेत. तर हे पूर्ण घेऊन जाणार आहे. छान आता पॅक करून ठेवलेली आहे. आता हे पसारा पण राहिला आहे आणि ती बॅग तर झालेली आहे. आता त्याला झिप लावून व्यवस्थित ठेवून देते. चला तर ही बॅग इथं भरलेली आहे. हे पण पसारा मी लावून घेतला आहे. ही बॅग बाजूला ठेवली आणि भांडे वगैरे सगळं झाले. आणि आहे आणखी थोडासा बॅग भरायची आहे, तीही मी कपडे बाजूला केलेत. आता हे पण बॅग भरून घेते. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणखी एका व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.